ॐ गं गणपते नमः। ॐ गं गणपते नमः। नमस्ते, सुप्रभात. कसे आहात सगळे? इथे बघा कसं थंडीने धुकं तयार झालेलं आहे. धुकं आहे की पोल्युशन? आम्ही एका मस्त ठिकाणी मिसळ खायला जाणार आहेत. काय लागलं? साहेबांनी गाडी एकदम झाडाच्या जवळनं घेतली. हे बघा कसं धुकं पसरलेलं आहे सगळीकडे. खारघरमध्ये कारभारीन मिसळ म्हणून एक सुंदर ठिकाण आहे मिसळचं. मिसळची टेस्ट तर अत्यंत छान, चवदार चवदार अगदी. मिसळ खाऊन झाल्यावर आम्ही उत्सव गार्डनमध्ये आलेलो. आता उत्सव गार्डनमधील फक्त गार्डनमधील नैसर्गिक आवाजच आम्ही आता ऐकणार आहे. पक्ष्यांचे, कुत्र्यांचे आणि मध्ये मध्ये माझा पण. मोर पडली आहे. मोर पडले गोड गोड. बोरं पडलेत बघा. माझा खाऊ मला द्या. झाडांची छाटणी केल्यामुळे ना एकदम तुरळक फुलं आहेत.
मी आपलं चालतेच आहे, चालूच नाही ते. मला वाटलं चालूच आहे, कॅमेराच बंद आहे. फुलं पा कसे पडलेत. बंद आहे. हो. ते वेगळे वेगळे वाद्य ठेवलेले होते असे, तिकडे असे वाटतं. मोठा तलाव आहे. त्या गुलाबी फुलांचा वास घेऊन बघितला, निलगिरी फुलांसारखा येतो. इकडे असा एक तलाव आहे, बोटिंग पण आहे त्याच्यामध्ये. फार काटेपेटे आहे त्यामुळे तिकडे जात नाही. असं वातावरण पाहिलं ना, यशोदाची आठवण झाली. हे बघा कसं छान वाटतं, प्रिंट, फुलांची प्रिंट, कपड्यावरची फुलांची प्रिंट. अजून एक यूट्यूबर आहे, ते माहिती आहे का? हा बघा समोरून येतोय. तो यूट्यूबर बघा काय बोलतोय, आपण त्याचं ऐकूया आपण गपचूप. या यूट्यूबरशी थोड्याशा गप्पा मारल्या. त्याच्याकडे यूट्यूबसाठी लागणारा कॅमेरा, माईक, सर्व साहित्य होते आणि त्याने नुकतंच त्याचं चॅनल सुरू केलेलं होतं. रंगीबेरंगी निसर्गाचा नजारा तर एवढा खुलून दिसत होता ना की मन अगदी भान हरपून गेलं होतं. नवरोबा यूट्यूबरशी गप्पा मारतोय. अशोक पण आहे, सीतामाईचा, पाचवडाची झाडं, पिंपळाचं झाड, सीतामाईचा अशोक आणि पंचवटी. एक्सेस वॉटर निघून जायला पार बांधलाय.